चला जेवणाचा आनंद घेऊया आता. ही आमची कॅब आहे. पटाया वॉकिंग स्ट्रीट ऑलमोस्ट 8.7 किलोमीटर आहे. मँगो स्टिक राईस म्हणून काहीतरी भेटतं. हे थायलंड मधले टेम्पल आहेत. तिथं अशा प्रकारचे टॅक्सी असतात. बघा ते हातात वगैरे घालतो ना, ते ब्रेसलेट वगैरे तुम्ही पाहू शकता. सो गाईज हे पटाया बीचवर आलेलो आम्ही. घ्या तुमची काळजी आहे रे मित्रांनो, मला म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मी. मित्रांनो हे 7-11 आहे. मित्रांनो हा मॉल आहे. बिलीव्ह इट ऑर नॉट जलेपेनो. बघा पटायाचा तो वॉकिंग स्ट्रीट असा स्टार्ट होतो. त्याचे साईन आहे समोरचं. याच्यावर लागलं तर ती मुलगी खाली पडते. समोरचं दिसतंय ना स्माइलीचं. नंबर 1 जलवा क्लब. ओके ओके मित्रांनो इकडे खूप इंडियन क्राऊड आहे. बघा तुम्ही भाई इकडे स्टेज वर पण डिजिटल लाईट लावलेल्या बघा तुम्ही. हो गुड इव्हनिंग गाईज. आता इथं वाजलेले आहेत जवळजवळ 6:43 झोपेतून वगैरे उठलो आम्ही सगळे आणि थोडंसं फ्रेश वगैरे झालोय. फक्त केस सेट नाही केलेले. थोडंसं ऑनलाईन फूड केलं होतं. इथं इंडिया गेट म्हणून रेस्टॉरंट आहे, तर तिथून चांगलं इंडियन फूड भेटतं. तर मी माझ्यासाठी प्रॉन्स बिर्याणी ऑर्डर केली होती आणि बाकीच्यांनी त्यांच्यासाठी सेपरेट ऑर्डर केलं होतं. तर चला थोडंसं जेवण वगैरे करून घेऊ. बघा खायचा नजारा संध्याकाळी किती भारी असतो इथं. हे बघा भाई. त्यामुळे कॅमेरा नाही गेलतो. चला जेवणाचा आनंद घेऊया आता. तर ही प्रॉन्स बिर्याणी आम्ही मागवली होती आणि त्याच्यानंतर त्यासोबत ग्रीन चटणी होती. आणि तुम्ही जर कधी व्हिजिट केला तर इंडिया गेटवरनं ऑनलाईन करू शकता. रेस्टॉरंट आहे इथलं. टेस्ट वगैरे खरंच खूप भारी आहे. ते गाईज आम्ही रेडी झालेलो आहे, म्हणजे मी, बाकीचे पण झाले. ते हा माझा लुक आहे. तर चला मित्रांनो जाऊया आपण आता पटाया वॉकिंग स्ट्रीटला जाणार आहे. इथून आजूबाजूला काय थोडे स्पॉट्स असतील ते पण एक्सप्लोअर करूयात आणि तुम्हाला दाखवतो तिथं कसा सीन असतो ते. चला तर बघ मित्रांनो, हे बघा इथं लबुबू बावला आहे. लबुबू बावला मित्रांनो, हा जो समोरचा गेट दिसतो ना तुम्हाला, हा सुद्धा लॉकवर खोलतो. हे बघा हे बटन दाबलं की खोलतोय. हे बघा बटन दाबलं आणि इकडे लॉक चालू झाला. तर मित्रांनो ही आमची कॅब आहे. इथून पटाया वॉकिंग स्ट्रीटला घेऊन जाणार आहे. कोणती गाडी? टोयोटाची यारिस म्हणून कार आहे. टोयोटा यारिस. बघा हे चला लवकर. चला तर मग भेटूया आता तिकडं. तर मित्रांनो आमच्यापासून पटाया वॉकिंग स्ट्रीट ऑलमोस्ट 8.7 किलोमीटर आहे आणि डिस्टन्स दाखवते 16 मिनिटाचा. रस्ता बघा पूर्ण खाली. सो गाईज तुम्ही पाहू शकता आम्ही आता वॉकिंग स्ट्रीटवर चाललोय चालत. इकडे बघा फ्रूट कसे असतात. हे ड्रॅगन फ्रूट आहे शायद. हा ड्रॅगन फ्रूटच आहे. इथं आंबे वगैरे लागलेले आहे आणि इथं मँगो स्टिक राईस म्हणून काहीतरी भेटतं. राईस गोड असतो त्याच्यामध्ये आणि मँगो पण गोड असतो. ओके. त्या हिशोबाने जो राईस जो असतो ना तो आपल्यापेक्षा वेगळा असतो. हा का? तो गोड आणि थोडा चिकट टाईपचा येतो. ओके. त्याच्यामुळे त्याला मँगो स्टिक राईस म्हणतात, कारण की त्याच्यासोबत मँगोची स्लाइस काढून मँगो दिला जातो आणि जो मँगो राईस आहे आंब्याची साल काढून ना त्याच्यामध्ये. हा, आणि जो स्टिक राईस आहे ना तो चिकट असतो. त्यामुळे त्याला मँगो स्टिक राईस मध्ये मोडला जातो. ओके. आणि तो गोड तो खायला. ओके. तर मित्रांनो हे आंबा आहे. आंब्याला वरती साल सोलतात आणि त्याच्यामध्ये ते राईस टाकतात. आपला तांदूळ भात बनवलेला टाकतात आणि त्याला मिक्स करून खायला देतात आणि ते खायला स्वीट वगैरे लागतो. तर मित्रांनो त्यांनी बनवलेलं आहे 120 भातचं आहे. एकच सांगितलं आम्ही, कारण की आपल्याला टेस्ट वगैरे त्याची काही माहित नाहीये. हे बघा त्याची टेस्ट वगैरे माहित असेल तर मग आपण केलं असतं, पण बघू एकच सांगितलं आम्ही. ट्राय करून बघतो कशी टेस्ट वगैरे आहे बघा, तुम्हाला दाखवतो. ओके. तर थायलंडचा मँगो स्टिक राईस ट्राय करूया आपण.
कसा लागतोय हा ना ते फळं. बघू बरं. मला मँगो व्हायचंय का? ओके. फ्रेश का तुम्ही? आंबा. स्टिकर मी आतापर्यंत खाल्लं नाही. ठीक आहे. राईस थोडा गरम पाहिजे होता. नाही? हे काय रे? अरे टाक दे, एक नंबर लागते. ते हे आहे मूंग दाल. काय ठीक आहे ना, थोडं कडक कडक लागतोय आणि त्याच्यामध्ये एकदम हे वा एकदम चिपकलेला राईस आहे आणि मँगो ह्याच्यामध्ये पूर्ण मँगोचा फ्लेवर येतोय काय मित्रांनो. त्याच्यावर ते मूग डाळ पण टाकायला देतात. त्यासोबत ही तांदळाची खीर आहे. ही ॲक्च्युअली दिसायला असं वाटतं की मायोनीज आहे, पण मायोनीज नाही आहे. ही तांदळाची खीर आहे. ही ट्राय केली होती मी जस्ट. ठीक आहे, तांदळाचीच खीर आहे. त्याच्यानंतर मूग डाळ टाकली त्या स्टिकी राईसवर. छान लागते. थोडं गरम खूप होतंय. काय 20 शेजारी ना मँगो स्टिकी राईस काढला. ॲव्हरेज खूप छान होता. 120 बात म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो 240 + 60 300 रुपयेचा होता. थोडासा भात देतात, त्यातनं एक मँगो कट करून देतात मोठावाला. त्यासोबत मूग डाळ वगैरे असते आणि तांदळाची पेस्ट असते. खूप छान होता. तुम्ही जर नक्की आले थायलंडला कधी तर ट्राय करा. इथली ट्रेडिशनल डिश आहे ती खूप छान लागते. मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर हे थायलंडमधले टेम्पल आहेत. अशा प्रकारचे टेम्पल असतात इथं. आता ऑलमोस्ट बंद झालेले आहे कारण संध्याकाळच्या टायमाला सगळे टेम्पल बंद होतात. इथल्या पण बंद झालेला आहे. जर चालू असता तुम्हाला नक्की दाखवला असता. चला पुढे जाऊयात. तुम्हाला इथं आपल्या इथं कसे टॅक्सी हे असतात, ऑटो वगैरे असतात. तर मित्रांनो इथं अशा प्रकारचे टॅक्सी असतात जिथं तुम्ही शेअरिंग कॅब बोलतो ना आपण, की सगळे बसून एक सोबत जायचं. तर अशा प्रकारच्या असं इथून तुम्ही जाऊ शकता एक ते दुसऱ्या डेस्टिनेशनवर. बघा हे बघा तो नसीब पाहिजे. मित्रांनो, तुम्ही इथं विदाऊट सिग्नल लागता क्रॉस नाही करू शकत. ज्यावेळेस ती समोरची लाईट ग्रीन होईल ना त्याच्यानंतर तुम्ही रोड क्रॉस करू शकता. हे बघा पूर्ण गाड्या चालू असतात आणि हा स्ट्रीट आहे. ह्याच्या पुढे तुम्ही जाऊ नाही शकत. हा इथला म्हणजे स्ट्रिक्ट रूल आहे. हे बघा लागला आता खुल्ला, आम्ही चाललो. बघा ते हातात वगैरे घालतो ना ते ब्रेसलेट वगैरे तुम्ही पाहू शकता. ते गळ्यात वगैरे घालायचं. त्याच्यानंतर हाऊ मच फॉर 50 बात म्हणजे हाऊ मच? 50 इथं पुढे 50 130 रुपयाचं आहे एक. हे बघा घेतोय तू काहीतरी टाइमपास घेतो हातात घालायला. ओके. चंदूने घेतलेलं आहे ते घालायला. मी तर काय घालत नाही. हे बघा, माझा पूर्ण दोन्ही हात मोकळे असतात नेहमी. पिचू जाऊ. मित्रांनो हे जे आहे ना हे वॉकिंग स्ट्रीट स्टार्ट होतं इथून आणि तुम्ही पाहू शकता ही जी कमान आहे ना वरची ही मेन कमान आहे पटाया वॉकिंग स्ट्रीटची. तिथून स्टार्ट होतं. पुढे पाहू शकता फुल क्राऊड आहे गाईज, फुल क्राऊड आहे. सो गाईज हे पटाया बीचवर आलेलो आम्ही. वॉकिंग स्ट्रीटला नंतर जातो, आधी बीच एक्सप्लोर करतो गाईज. बघा पाहू शकतो बीच. इथनं बीच स्टार्ट होतो त्यानंतर तिकडं जातो पूर्ण. हे बघा हा आहे बीच पटायाचा. माझा घे. क्राऊड तर आहे भरपूर बऱ्यापैकी आज दिसतोय क्राऊड. भाई इकडे सगळा खतरनाक प्रकार आहे. रस्त्यावर सगळा जुगाड चालू आहे. जे ते हाय बसले भाई बिअर घेऊन खपाखप चालू आहे. डेंजरस आहे भाईला. हे बघा का दाखवतो घ्या. तुमची काळजी आहे रे मित्रांनो मला, म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय मी. मला माहिती तुम्हाला काय पाहिजे बघायला. मित्रांनो हे 7-Eleven आहे. हे आहे ना आपलं इथं सर्व मार्केट आहे ना. खायचं, सगळ्या ज्या ग्रोसरी स्टोर्स वगैरे सगळं खायचं प्यायचं सगळं भेटतं इथं. तुम्हाला दाखवतो मी. इथं पॅकेज फूड्स आहे पाहू शकतो मी. सॉसेजेस आहे 30 बातला आहे. त्यानंतर हे केक टाईप वाटते केक टाईप वाटते हे 22 बातला आहे पाहू शकता तुम्ही. मित्रांनो इथलं खाणं काय थोडं अवघड वाटतंय बाबा. सबवे आहे समोर, तो सबवे ट्राय करतो गाईज. सबवेवर बघू. सबवेवर आहे ओके. मित्रांनो हा मॉल आहे बिलीव्ह इट ऑर नॉट.
पाहू शकतो तुम्ही बघा. हा पटायाचा मॉल आहे गाईस. इथं सबवे समोर तुम्ही बघू शकता. ते नाही बघा बिल्डिंग कशा बनवलं, स्ट्रक्चर बनवलेलं पूर्ण वगैरे. सबवेला ऍक्च्युली बाहेरून एंट्री आहे, तिथून एंट्री नव्हती, त्यांनी तिथून लॉक केलेलं आहे नाही का. त्या साईडने समोर एंट्री ठेव. हे इथनं एंट्री सबवेला. नमस्ते नमस्ते. आपल्याला काय घ्यायचंय? सिख, इटालियन, पुणा. इथे यांचा मेन्यू आहे, त्याच्यानुसार आपण ट्राय करू शकतो. I veg is only. Veg is ramesh. totally veg. चिकनचं कोणचं आहे? चिकनचं Yeah, chicken slice high round. ओके. दॅट वन. Six. तू खात नाही काहीच? तर मी हे घेतलंय आणि बाकीचे यांनी व्हेज Just घेतलं. light and ham. Six. One only. Chicken. Yes. ओनली वन. आणि दिलेला माय पत्र वन व्हेज, वन नॉन व्हेज अँड 3 व्हेज. Don't waste. तो एक खात नाही. 2 व्हेज. ओके. आणि कोक तर 2 व्हेज सांगितलं आणि 1 नॉन व्हेज सांगितलं. त्याच्यानंतर बनवतात असं तापासमोर. एक कोक चांगला रे Yes, yes. त्यांचं एक भाई यांची काय लँग्वेज समजा ना, त्यांना इंग्लिशमध्ये प्रॉपर बोलायला लागतं, समजून सांगायला लागते की हे पाहिजे ते पाहिजे. आता हे बनवताना दाखवतील की तुम्हाला काय काय पाहिजे नाही बघा, हे सगळे लागलेले आहे. त्यानंतर दाखवणार तुम्हाला ह्याच्यामधले कोणकोणते पाहिजे. म्हणजे तुम्हाला टोमॅटो पाहिजे टोमॅटो, त्यानंतर जॅलेपेनो वगैरे, त्यानंतर चिकन वगैरे बरेच काय काय मीट्स आहे ते पाहू शकतो मी बघा. मीट्स वगैरे भरपूर. त्यानंतर ते बनवतात. तिथं चीज आहे, तिथं चीज स्लाइस आहेत. हे तर ते रेडी करतात, त्यांचे चीज स्लाइस वगैरे टाकले, चिकनचं काहीतरी टाकलं त्याच्यामध्ये, चिकनचे स्लाइसेस आय थिंक ते. आणि इकडे व्हेज बनतं ह्यांचं 2 आणि माझं एक नॉनव्हेज गेलेलं आहे तिथं. आणि इथं आपल्या इकडे असतं बघा टेम्पो येतो, टेम्पोवर ते भेटतं कोल्ड्रिंक्स वगैरे, तर इथं लावायचं ते. पण त्यासाठी तुम्हाला आधी पे करावं लागेल. पे केल्यानंतर मग ते तुम्हाला देतात. इथून मग पूर्ण तो ग्लास दाखव मयूर कसा भरलाय. हा कोणता घेतलाय तू? हे बघा सब. ओके. माझा क्रिएट करतात आणि तिकडे व्हेज क्रिएट करतात. Yeah, okay, okay. No, not this. जॅलेपेनो, ऑलिव्ह, हां कॅप्सिकम, कॅबेज, Tomato. लिटल बिट कॅबेज, नो टोमॅटो. हां लिटल बिट. या ओके. देन हां लिटल बिट ऑनियन्स. या BBQ. सॉसेस, बार्बिक्यू सॉसेस, बार्बिक्यू. अजून कोणता आहे तिथं? Mayonnaise. सॉसेस सांग. मिओनिस. Okay, 3 pots. हां Chili. Chili. Yeah. एस एम एस. And mustard honey. Mustard. हां चिली. या ओके. Yeah. ॲड सम चिली. बस झालं 3 सॉसेस, जास्त नको. हा ओके. Same. हा तो 1 सेकंड. तो कोणता आहे तो? ऑरेंज. Not this one. नो नो फाईन. नो ओके. फिनिश. तर हा कशाचा बिल आहे? ह्याचा आहे का? Bill आहे. हा फॉर्टन ड्रिंक आहे 65 बादची फॉर्टन. त्याच्यानंतर 430 बाकीचं. हा 437 हे 3 आम्ही घेतलेले, 2 व्हेज आणि त्याच्यानंतर एक स्लाइस चिकनचं आहे 139 बात. 437 बात आणि हे परत अजून घेतलं आम्ही एक 65 बातचं. बसा. ओके. सो हे आपलं आलेलं आहे. Guys, चला बसून बाहेर खाऊया. हे बघा बघा पटायचा तो वॉकिंग स्ट्रीट असा स्टार्ट होतो. हा जो बॅनर आहे इथं लाईट लागलेला नाही, हा डिजिटल बॅनर आहे.
See. No, bro. Thank you. मी खेळू काय काय खेळायचं मी येईल तिथे खेळायचं का तुला खेळ चल ये काय तुला हाऊ मच माय मी ट्राय करतोय ओके तर चंदू हा गेम ट्राय करतो इथून बॉल मारता समोरची मुलगी त्याचे साईन आहे समोरचं याच्यावर लागलं तर ती मुलगी खाली पडते समोरचं दिसतंय ना स्माइलीचं अय पडली खाली वा चंदूने पाडले खाली तिला ओके वर 4 वेळा खाली रोज 4 मध्ये 2 वेळा खाली पाडले आणि हो इथे सगळे काय बोलतात इथे सगळे ते बार्स आहे क्लब्स आहे सगळे टोटल सगळीकडे तुम्हाला इथं फुल क्राऊड दिसल कारण एरियाच तसा आहे क्राऊडचा त्याला पटाया वॉकिंग स्ट्रीट बघा हे ग्रोसरी स्टोर आहे मागाशी दाखवलेलं 7चं इथं 101 क्लब आहेत भाई क्लबचा नाद करणार फुल धमाका येतं धमाका नेक्स्ट लेवल धमाका आहे फुल क्राऊड आणि त्याच्यामध्ये सगळे क्लब्स वगैरे फुल तुम्ही जर कधी विजिट केलं तर पटाया स्ट्रीटला नक्की विजिट करा एन्जॉय साठी करा बाकीच्या गोष्टींसाठी करू नका पोरांनो चाबऱ्यांनो लेट्स सी बघत राहता तुम्हाला दाखवतो अजून एक्सप्लोर करूयात आपण हे बघा इकडे कसं हा 808 फर्स्ट क्लास क्लब आहे इथं म्हणजे दोन्ही साईडला क्लब आहेत लेफ्टला पण राईटला पण आपल्या इकडे कसे दुकानं असतात स्टॉल लागतात फूड स्टॉल किंवा ठेले लागतात पानपुरी वगैरे तर तिथं क्लबचे लागले म्हणजे क्लब सगळे एक दोन खूप सारे आहेत हो दोनों साईडला लेफ्टला पण आणि राईटला पण तुम्हाला क्लब बघायला भेटेल भाई दोन्ही साईडला आणि क्लब मध्ये एंट्री करण्यासाठी इथं समोर पोरी ठेवलेला असतात त्या पोरी तुम्हाला अट्रॅक्ट करतात की चला क्लब मध्ये पण भाई सांभाळून राहा इकडं एरिया खूप जबरदस्त आहे खूप जबरदस्त हा भाई तर काय पण विकतात तुम्हाला काही गोष्टी दाखवल्या असत्या पण भाई त्याला भयान वाटतं दाखवायला काय बघा इथं क्लोथ स्टोर आहे साईडला इथं रेस्टॉरंट आहे हा जलवा क्लब ह्याचा डान्स बघा भाई बॉडी खतरनाक आहे त्याची हे बघा काय कुंकॉंग नाही व्हिडिओ नाही चालत त्याचे काढलं नाही व्हिडिओ भाई तुम्हाला दोन्ही साईडला तुझ्या फुल क्राऊड बघा भाऊ लेफ्ट और राइट गाय हे बघा
चलो सिंगल आना क्या देखो भाई बोले हाँ जलवा देखो जलवा अंदर वीडियो बनाओ नो प्रॉब्लम चेक करो फ्री एंट्री नंबर 1 जलवा क्लब ओके ओके किती आहे जलवा क्लब आहे मित्रांनो इकडे खूप इंडियन ग्राउंड आहे बघू शकतो Direto da favela. भाई इकडे स्टेजवर पण डिजिटल लाईटी लावलेल्या आहेत बघा तुम्ही स्टेजवर पण स्क्रीन लावलेली आहे भाई या पूर्ण स्क्रीन आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण स्क्रीन लागलेले स्टेजवर तोच तो हा जन्नत आहे हा जलवा चेकिंग आहे जन्नत ओके 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 हा जन्नत आहे पलीकडे झालं होता तर आम्ही जन्नत मध्ये चाललोय त्यांनी असं स्टॅम्प लावलेला आहे हे बघा आणि इथं सुद्धा हे फ्लोर लावा Na pista, todo mundo se joga. Ela vai. Porque me miras así, como si fuera a caer. Pero tú no sabes de mí, lo que yo puedo hacer. हा इकडे बघा तू झालाय का वॉच क्लब बघा समोर तू झालाय? La fuerza que hacer, ya no me puedo esconder. Las voces que me quieren parar, solo me hacen nada. Direto da favela. भाई तो 101 क्लब आहे भाई हा लीला क्लब आहे भाई Todo quebrado, de som não para. Moleque, esquece na cara. Vem de cima, eu sou da lama. Mais hoje. Na pista, todo mundo se joga. Ela vai. Porque me miras así, como si fuera a caer. Pero tú no sabes de mí, lo que yo puedo hacer. Siento la fuerza que hacer, ya no me puedo esconder. Las voces que me quieren parar, solo me hacen nada. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असल्यास ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा.